नम्रता वागळे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. राज्यात आरक्षणावरनं सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षण मर्यादेत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील करतात. तर या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. तर आरक्षणावरनं सध्या महाराष्ट्रामध्ये संघर्ष सुरू आहे आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधनं आरक्षण द्यावं अशी मागणी होते आणि ओबीसी मधनं त्याला विरोध होतोय. तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जोरदार सिक्सर मारलेला आहे आणि त्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवत ती 75% पर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. अर्थात अजून ती प्रक्रिया, त्याला मान्यता मिळणं, कायद्याच्या चौकटीमध्ये ती उभी राहणं, ही सगळी प्रक्रिया पुढपर्यंत जाते. मात्र आता एक सूर असा व्हायला लागलेला आहे की महाराष्ट्रामध्ये हा पॅटर्न का राबवला जाऊ नये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या जो आरक्षणाचा तिढा निर्माण झालेला आहे त्यावरती हा बिहार पॅटर्न हे उत्तर असू शकतं का? जर बिहार पॅटर्न महाराष्ट्रात आणायचा म्हटला तर जातनिहाय जनगणना ही जी बऱ्याच जणांकडनं, बऱ्याच पक्षांकडनं मागणी होती, ती महाराष्ट्रात होईल का? महाराष्ट्रात जर जातनिहाय जनगणना झाली तर बिहार ज्याप्रमाणे जातनिहाय जनगणनेचे दाखले देत अशा प्रकारे जातीचं आरक्षण, त्याची टक्केवारी वाढवण्याचा प्रस्ताव आणतोय, ते महाराष्ट्रामध्ये आणता येईल का? हे अनेक प्रश्न आहेत. आणि जर समजा हे करायचं झालं तर ते कायद्याच्या चौकटीत बसेल का? हे सगळेच प्रश्न आहेत ज्याचा उहापोह आपल्याला आजच्या चर्चेमध्ये करायचा आहे. आणि त्यासाठी या चर्चेत सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि सेव्ह मेरिट या संस्थेच्या उत्पला मुळावकर या आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. मी सुरुवातीला जाणार आहे भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याकडे. अजित चव्हाण, आता बिहारमध्ये काय घडतंय हे आपल्या समोर आहे. महाराष्ट्रासाठी हा पर्याय आपल्याला कितपत व्हायबल वाटतो? नम्रताजी, मी अतिशय महत्वाचं आपल्याला एक असं सांगू इच्छितो की नितीश कुमारांनी सबंग लोकप्रियतेकरता किंवा राजकीय फायद्याकरता केलेली ही घोषणा आहे आणि मला असं वाटत नाही अजिबात की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकेल. कसं आहे, निवडणुकांच्या आधी एखाद्या अशा पद्धतीच्या सवंग राजकीय विधानांची नेत्यांना सवय असते. मला असं वाटतं हे एक प्रकारे एकतर बिहारमध्ये आरक्षण हा अतिशय जटिल गंभीर मुद्दा आहे. तिथे BC1, BC2 अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये बिहारमध्ये आरक्षण दिलं जातं. परंतु ज्या पद्धतीनं नितीश कुमारांनी सांगितलंय की हो 10% आर्थिक दुर्बलांसह 75%चं आरक्षण, हे मुळात नम्रताजी कोर्टात टिकणारच नाही. ही निवडणुकीकरता मत मिळवण्याकरता केलेली एक लोकप्रिय घोषणा आहे. इतकंच त्याच्याकडे आपण पाहूया. आणि मला असं वाटतं की राजकारण करत असताना आम्ही बघा कसं सांगितलंय की हो आम्हाला टिकणार आरक्षण द्यायचं, आम्ही ते देऊ आणि त्याकरता प्रयत्न सुरू आहेत. ते घटनात्मक असलं पाहिजे. नम्रताजी, राजकीय नेत्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं जनतेला एक प्रकारे फसव्या घोषणा सांगून, थापा मारून फसवू नये असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? म्हणजे नितीश कुमार यांनी जे सध्या आकडेवारी समोर आणली, आकडेवारी अलाहिदा, पण 75% नाही, पण ही मर्यादा वाढवणं हा महाराष्ट्रासमोर एक पर्याय असू शकतो या घडीला? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला राजू वाघमारेंपर्यंत संपर्क पोहोचू शकत नाहीये. आपल्यासोबत उत्पला मुळावकर आहेत, ज्या सेव्ह मेरिट नावाच्या संस्थेचं कार्य पाहतात. ही संस्था अशी आहे की आरक्षणाच्या बाबतीत ते काम करतात. आरक्षणाला त्यांचा विरोध नाहीये, मात्र आरक्षण देताना सुद्धा सर्वांना, ज्यांना आरक्षण नाहीये त्यांना सुद्धा एक फेअर चान्स मिळायला हवा असं त्यांच्या या संस्थेचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. उत्पलाजी, आता बिहारमध्ये काय घडतंय हे आपल्या समोर आहे. महाराष्ट्रासमोर जर समजा हा पर्याय उद्याला तपासून पाहायचा झाला तर आपलं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रासमोर हा पर्याय कितपत व्हायबल असेल आणि उद्या हा पर्याय आला तर आपलं काय स्टँड असेल यावरती? नमस्कार नम्रताजी, मी आपल्याला आमच्या संघटनेविषयी 2 ओळीत माहिती करून देऊ इच्छिते. आमच्या संघटनेचं नाव आहे सेव्ह मेरिट सेव्ह द नेशन आणि आम्ही 2018 साली जो मराठा आरक्षण कायदा लागू झाला होता त्यांनी 50% मर्यादेचं उल्लंघन केलं होतं, म्हणून त्याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा दिलेला आहे आणि ते आरक्षण रद्द झालं हे सर्वश्रुतच आहे. आणि 50% ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली जी आरक्षणाची मर्यादा आहे ती टिकवण्यासाठी आम्ही सदैव न्यायालयीन लढा देत राहू. आणि दुसरं आमच्या संघटनेची आग्रही भूमिका आहे ती आहे फेअरनेस इन रिझर्वेशन. फेअरनेस इन रिझर्वेशन म्हणजे जे 50% जाती आधारित
आणि जे 10% EWS म्हणजे आर्थिक दुर्बलांना दिलेलं आरक्षण दिल्या गेलेलं आहे, ते खरोखर फेअर म्हणजे रास्त व्यक्तीला ते मिळायला हवं. योग्य आणि पात्र व्यक्तीलाच ते मिळायला हवं. आज असं होतं आहे, की पात्र व्यक्ती तशाच वंचित राहत आहेत. तळागाळातला वर्ग एस-सी, एस-टीचा, ओ-बी-सीचा तसाच राहतो आहे आणि ज्यांनी अनेक पिढ्या आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे, ते स्वतः लहानपणापासून अतिशय चांगल्या वातावरणात वाढलेले आहेत. मोठमोठ्या त्या आय-सी-एस-सी, सी-बी-एस-ई बोर्डाच्या शाळेत शिकलेले आहेत. ट्युशन त्या मुलांना मिळालेली आहे. स्पर्धा परीक्षा देऊन ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेत चमकलेले आहेत. अशा मुलांना तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून त्यांना त्या आरक्षणाचा लाभ देत राहाल, तर हे कितीही युग, कितीही वर्ष लोटली, तरी तळागाळातला जो खरा सामाजिक शैक्षणिक मागास आहे, जो खरा तळागाळातला एस-सी, एस-टी आहे, तो तिथेच खितपत पडेल. EWS सुद्धा आरक्षण लागू झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर गैरप्रकार झालेले आहेत. हो. त्याची सुद्धा अतिशय काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे हम्म. आणि खरोखर जो आर्थिक दुर्बल आहे, त्या घटकालाच EWS आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. अशा तऱ्हेने आमची ही संपूर्ण 50% बरं. जाती आधारित आणि 10% EWS याच्यासाठी फेअरनेस इन रिझर्वेशन या गोष्टीसाठी आम्ही कमालीचे आग्रही आहोत. बर त्याचप्रमाणे 50% जाती आधारित आरक्षणाची मर्यादा अजिबात हटायला नको. ती सर्वोच्च न्यायालय कधी हटवणारच नाही. बर पण ती जर कोणी हटवायचा प्रयत्न केला किंवा त्याच्यापेक्षा जास्त आरक्षण ज्या संघटना जे राजकीय पक्ष देतील त्याच्या विरुद्ध आमची संघटना सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई नेहमी लढेल आणि बर. जिंकेल, हे सुद्धा मी आपल्याला सांगते. ठीक आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे राजू वाघमारे आहेत. राजू वाघमारेजी, अजित चव्हाण यांनी असं म्हटलेलं आहे की नितीश कुमार यांचा हा फक्त चुनावी जुमला आहे. अशा प्रकारची कुठचीही मर्यादा किंवा आरक्षणाची मर्यादा वाढवणं हे कोर्टात स्टँड होऊच शकणार नाही. फक्त पॉप्युलिस्टिक मोड आहे त्यांचा हा. मधलं काही काय म्हणाला? हॅलो, राजू वाघमारेजी बोला. नाही, सगळ्यात पहिली आरक्षण ते मराठ्यांना मिळालं पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा जी आहे ती आता 50% वरती मर्यादा जर आपण केली तर सगळ्यांना मिळू शकते. पण इंदिरा साहनी जो बंधन टाकण्यात आलेलं आहे, आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ते बंधन, तर इंदिरा साहनीच्या घटनेमध्ये जे बंधन टाकण्यात आलं तर ते घटना समितीमध्ये ज्यावेळी सुरुवातीला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा विषय मांडला, तो विषय मांडल्यानंतर ज्यावेळी घटना समितीमध्ये चर्चा होत होती त्यावेळेचे जे खासदार लोक होते ते खासदार इलेक्टेड नव्हते, ते सिलेक्टेड होते. बर. पक्षाचे सगळ्या संघटनांचे लोक होते. त्याच्यामध्ये हिंदू महासभा तिकडे हिंदूचा प्रभाव त्याच्यामध्ये की जे आता 5.5% शिला. बर. राजू वाघमारे, काहीतरी टेक्निकल ग्लिच दिसतोय, तुमचा आवाज पूर्णपणे पोहोचत नाही. आय एम सॉरी, मी पुन्हा एकदा येते आपल्याकडे. अजित चव्हाणजी, जरी हा चुनावी जुमला असं जरी तुम्ही म्हणताय या क्षणाला, तरी सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये ह्या प्रश्नाचं किती क्लिष्टता या प्रश्नामध्ये आहे हे आपल्या समोर आहे. म्हटल्यानंतर काहीतरी सोल्युशन आपल्याला मिळायला हवं या प्रश्नावरती. म्हणजे एकीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतात आधी आम्हाला आरक्षण द्या, मर्यादा वाढवायची नाही वाढवायची हा तुमचा पुढचा प्रश्न आहे. दुसरीकडे ओबीसी समाज असं म्हणतोय की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. म्हटल्यानंतर सरकारला काहीतरी एक सोल्युशन मिळायला हवंय. काही पर्याय आहेत का या क्षणाला तुमच्या समोर? निश्चित पर्याय आहेत नम्रताजी, आणि मी पुढारीच्या टीमचं, धुरळाच्या टीमचं स्वागत करतो. सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या प्रतिनिधी ज्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला मी अतिशय जोरकसपणे माझा पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो. हे आरक्षण मराठा समाजाला आपण दिलंच पाहिजे, ओबीसीचं काढून न घेता दिलंच पाहिजे. मग याच्याकरता काय आहे की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी आपल्याला यापूर्वी अनेकदा, म्हणजे 92ला आरक्षण देताना सांगितलं होतं, मंडल आयोगाच्या वेळेला आपल्याला हे सांगितलेलं होतं की तुम्ही ज्यांना मिळालंय, जे सशक्त झाले त्यांना पुढे पाठवा, आणि जे दुर्बल आहेत, म्हणजे मॅडमनी मगाशी जो मुद्दा मांडला नम्रताजी तो किती महत्वाचा आहे.
आपण आपले आपले राजकीय नेते नितीश कुमारांसारखे अशा पद्धतीनं 75% आरक्षण जर तुम्ही देऊ लागलात तर ज्या मुलांना उत्तम गुण मिळतात, जी मुलं गुणवान आहेत ती देश सोडून जाणार नाही तर काय होईल? म्हणजे मला आता असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं. एक तर मी स्पष्टपणे सांगतो की ज्या वेळेला लग्न करताना जाती पाहिल्या जाणार नाहीत तोपर्यंत आरक्षण चालूच ठेवलं पाहिजे. परंतु निदान शिक्षणामधलं जे आरक्षण आहे, आता माझे मित्र आहेत डॉक्टर साहेब राजीव वाघमारे, ते युके मध्ये लंडनमध्ये डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या मुलांना कशाला काय गरज आहे शैक्षणिक आरक्षणाची? मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय, मात्र आता माझा मुलगा एका प्रतिष्ठित शाळेमध्ये शिकतो, त्याला काही कुठल्या पद्धतीच्या शैक्षणिक आरक्षणाची गरज नाहीये. मॅडमचा जो मुद्दा आहे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचा, तो की ही मर्यादा वाढू नये आणि ही वाढलीच नाही पाहिजे. आता मग त्याला काय करता येईल? ओबीसीचं जे आरक्षण आहे, ओबीसीच्या टक्केवारीनुसार आता ओबीसींना जे आरक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये काही तफावत आहे का? यापूर्वी अनेकदा अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा म्हणणं होतं की आरक्षण एका कालमर्यादेमध्ये दिलं गेलं पाहिजे. आरक्षण हा असा विषय, आज प्रत्येक माणूस, प्रत्येक समाज, प्रत्येक जात आरक्षण मागत सुटली आहे. परंतु या आरक्षणाचा खरंच ते आरक्षण शेवटच्या घटकापर्यंत झिरपत गेलं पाहिजे. नम्रताजी, राजकीय नेते 75% अशा लोकप्रिय घोषणा जर करणार असतील, मुद्दा असा आहे की शेवटच्या घटकापर्यंत ते आरक्षण झिरपत गेलं पाहिजे, पण ते झिरपत नाहीये. आणि इथे आपली सिस्टीम चुकते हे मान्य करायला पाहिजे. सरकार कुठल्याही पक्षाचं असू दे, सिस्टीम यंत्रणा आपली चुकते हे मान्य केलं पाहिजे. आणि एक काय म्हणतो आपण की सेल्फ अवेअरनेस सुद्धा असला पाहिजे की जर मला मिळतंय तर माझ्या समाजामध्ये तळागाळामध्ये असलेला जो माणूस आहे, ज्याला आता कदाचित या आरक्षणाची गरज आहे, या जबाबदारीची जी भावना आहे, त्या भावनेतून काही सॅक्रिफाईस मी समाजासाठी करू शकतो का? ही एक भावना सुद्धा आपल्या समाजामधल्या किती लोकांकडे आहे याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मला वाटतं अजित चव्हाण कदाचित याच मुद्द्याकडे येत असतील. बिहारचा जो पॅटर्न आहे, जो आता नितीश कुमार बिहारमध्ये राबवू पाहतात, तो महाराष्ट्रासाठी पर्याय असू शकतो का? याबाबत आपण चर्चा करतोय. आपण उत्पलाताईंकडे जाऊया. उत्पलाताई, सेव्ह मेरिट ज्या पद्धतीने काम करते किंवा त्या संस्थेची जी भूमिका आहे, कसं आहे की विरोधासाठी विरोध करण्यात पॉइंट नसतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी आम्हाला हवंय म्हणून खेचून घेण्यामध्ये किंवा ओरबाडून घेण्यामध्येही पॉइंट नसतो. आपल्याला त्यावरती सोल्युशन शोधायचंय. सध्या महाराष्ट्रामध्ये जो तिढा आहे, सेव्ह मेरिटला या प्रकरणावरती काही सोल्युशन दिसतंय का? आता जो तिढा आहे, ज्याच्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा किंवा आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि प्रगत ज्या जाती झालेल्या आहेत त्यांना ओबीसी मधनं बाहेर काढा, तर त्यांच्या मागणीसाठी समर्थनाचं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेलं आहे. आणि मुख्य जो तिढा निर्माण झालेला आहे तो याच्यामुळे आहे की आरक्षण लाभ हा खऱ्या गरजूंना मिळत नाही. याच्यासाठी एक सोल्युशन आणि एकमेव सोल्युशन हे आहे की आरक्षणातनं जी नोकरी आणि जो प्रवेश दिला जातो तो प्रत्येक प्रवेश आणि ती प्रत्येक नोकरी ही खरंच अशा कुटुंबाला मिळायला पाहिजे ज्याच्या फॅमिलीमध्ये आजपर्यंत एकही आरक्षणातनं नोकरी मिळालेली नाही आहे आणि ते कुटुंब खरंच गरजू आहे. तर ते कुटुंब खरंच गरजू आहे हे कसं ओळखायचं, हे ओळखण्यासाठी एक निर्देशांक धनगरांचे जे नेते आहेत डॉक्टर विकास महात्मे, पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, त्यांनी एक इंडेक्स बनवलेला आहे ज्याच्यामुळे आपण ओळखू शकू की प्रत्येक कुटुंब हे सामाजिक शैक्षणिक मागास आहे का. तर त्याच्यामध्ये ते कशा घरामध्ये राहतात, त्याला त्यांचं कच्चं घर आहे, किती लहान आहे, किती मोठं आहे, पक्क आहे, याच्याप्रमाणे 1, 2, 3 गुण दिले जातील. ते शहरात आहे की खेड्यात आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणताय की मॉनिटरिंग सिस्टीम, अशा प्रकारची एक मॉनिटरिंग सिस्टीम राबवावी जेणेकरून रिपिटेटिव्ह त्याचा फायदा प्रत्येक घेण्यापेक्षा एकदा तुम्हाला जर फायदा मिळालेला आहे, संधी मिळाली आहे, त्याचं सोनं करण्याची एक पायंडा आपण घालून द्यायचा. खूप उत्तम सोल्युशन तुम्ही सांगितलंय. राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. या टेक्निकल ग्लिचमुळे ते या शोमध्ये येऊ शकले नाही. शेवटच्या टप्प्यात आपण त्यांचं मत जाणून घेऊया. डॉक्टर राजू वाघमारे, बिहारमध्ये आता जे काही नितीश कुमार आणायचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्रासाठी हा पर्याय असू शकतो का? अजित चव्हाण म्हणतायत महाराष्ट्रामध्ये हे असू शकत नाहीत, नितीश कुमार यांचा हा चुनावी जुमला आहे. नाही, कसं आहे की महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतात कुठेही जर हा प्रकार आणायचा झाला तर हे सगळं केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. हा पहिला मुद्दा आहे. आरक्षणाला राज्य आपल्या पातळीवर निर्णय घेऊ शकत नाहीत आणि तो निर्णय घेतला तर उद्या तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाहीये. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण जे आहे हे जे SC, ST आणि ओबीसीला मिळतंय किंवा ज्या मागासले शिक्षणात आणि समाजाच्या स्तरामध्ये जे मागासलेले लोक आहेत त्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे. कारण या लोकातल्या फक्त माझ्यासारखे 1 किंवा 1.5% लोक आहेत
की जे पुढे शिकलेले आहेत पण बाकीच्या अजूनही त्याच पद्धतीने कितपत पडलेले आहेत. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की आरक्षणाचा पुनर्विचार करायला पाहिजे, तर त्यांनी त्याचं अकाउंटेबिलिटी मागितलेली की ती किती आहे आणि ती काही झालेली दिसत नाही. कारण तुम्ही सगळे जर जॉब बघितले तर त्या सगळ्या जॉबमध्ये क्लास 3 क्लास 4 मध्येच तुम्हाला आरक्षणाचे जॉब दिसतात. आणि आता तर या भाजप शिंदे सरकारने जर सगळी जी भरती कंत्राटी आता कॅन्सल केली, त्याच्या अगोदरच्या 5 वर्षाच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळे एमपीएससी आणि सेक्रेटरी आणि त्या लेवलचे लोक पण त्यांनी बाहेरून भरायला सुरुवात केली. म्हणजे जे आरक्षण फक्त सरकारी नोकरीमध्ये आहे ते आरक्षण पण यांना द्यायचं नाहीये. आणि नंतर हे बोलणार की स्पर्धा व्हायला आम्ही 300-350 वर्ष आम्ही अगदी जनावरांचं जीवन जगत होतो, त्याच्यामुळे आम्हाला पुढे यायला वेळच लागणार आहे. त्याच्यामुळे असे जे म्हणतायत की बाबा सगळेजण आता सुधारलेत, कोण सुधारलेलं नाही. 0.5% लोकांना आरक्षणाच्या लाभाने थोडेफार पुढे गेलेले आहेत, पण बाकीची सगळी जनता आजपर्यंत तशीच कितपत पडलेली आहे. आणि त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जातो. स्कॉलरशिप दिली जात नाही, पीएचडीच्या सीट. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही जो म्हणताय तो मुद्दा आहे, तुम्ही म्हणताय तो मुद्दा महत्वाचा आहे, पण या क्षणाला जसे जरांगे मागणी करतायत की आम्हाला आरक्षण द्या, मर्यादेचं काय करायचं ते तुम्ही करा, दुसरीकडे ओबीसी म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला काय करायचं ते करा. मग अशामध्ये मर्यादा वाढवणं हा जर कायद्याच्या चौकटीत बसणारा पर्याय नसेल तर या क्षणाला पर्याय काय आहे मग राज्य सरकार समोर? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट आहे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जी आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधींनी मागणी केलेली आहे काँग्रेसची, की जातनिहाय जनगणना संपूर्ण देशात झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक जातीची महती कळेल ना की किती पॉप्युलेशन आहे. आणि मग त्याच्याप्रमाणे आता विदर्भामध्ये मराठा कुणबी आहे, काही ठिकाणी मराठा स्वतःच म्हणतात की आम्हाला कुणबी म्हणवून घ्यायचं नाहीये. त्याच्यामुळे जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही त्याच्यानंतर केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल की कोणत्या पद्धतीने आरक्षणाची बाब आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुप्रीम कोर्टात तर जावंच लागणार आहे. इंदिरा साहनीचा जो खटला आहे त्याच्यामध्ये 7 न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं. आता तुम्हाला 9 न्यायमूर्तींचं खंडपीठ स्थापन करून त्याचा फेरविचार करून त्या बाबतीत भूमिका मांडावी लागेल आणि ती भूमिका केंद्र सरकारला मांडावी लागणार आहे. आता केंद्रात पण भाजपचं सरकार आहे, त्याच्यामुळे भाजप हे नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिलेलं आहे. भाजप वेगवेगळी कारणं काढून आरक्षणाचा विरोध करतं. जसं फडणवीस इकडे सगळ्यांना घोषणा केली, त्यांनी धनगरांना सांगितलं पहिल्या 100 दिवसात तुम्हाला आरक्षण मला राजू वाघमारेंचा मुद्दा पटतोय. वेळ थोडा आहे त्यामुळे मलाही बोललं पाहिजे, मला कृपया बोलण्याची परवानगी द्या. राजू वाघमारेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. अगदी शेवटची 15 सेकंद. अजित चव्हाणजी, माझी वेळ खूप एक्सटेंड झालेली आहे, 15 सेकंद. नाही, तुम्ही मगासपासून नम्रताजी विचारताय की याच्यावरती काय आपल्याला उपाय असू शकतो. हे बघा, मी तर माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. नितीश कुमारांच्या सारखे राजकीय पोपट अशा घोषणा करून जनतेला फसवतात, मी याचा निषेध करतो. हे टिकणारं नाहीये. आता कसं आहे की राजू वाघमारेजी म्हटले की आरक्षण असलंच पाहिजे, SC ST आमच्या दलित आदिवासी बांधवांचं आरक्षण असलंच पाहिजे. परंतु या आरक्षणाला कुठंतरी या आरक्षण घेतलेल्या लोकांचा, म्हणजे ज्यांनी लाभ घेतलाय, जे पुढे गेलेत त्यांना पुढे जाऊ देत आणि जे मागं राहिलेत त्या मागं राहिलेल्यांना आणखी वेगानं आपल्याला या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं. या प्रक्रियेचा विचार संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या विषयावरती सांगितलं होतं. पण आज राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते सुद्धा या विषयावरती बोलणं टाळतात निश्चितपणे किंवा घाबरतात, कारण शेवटी प्रश्न मतांचा येतो. नम्रताजी, नाही, कसं आहे माहितीये का, कसं आहे राजू वाघमारेजी आणि अजित चव्हाणजी, कसं आहे की या मुद्द्यावर आपण आता जर भांडायला लागलो तर हा मुद्दा खूप खोलवर जाऊ शकतो. कारण आरक्षण हे जोपर्यंत मतं मिळवण्याचं साधन बनतं तोपर्यंत ते विकासापासून दूर जातं. कसं आहे की आम्ही मागास हे म्हणण्यात कोणतंही भूषण नसतं. मात्र मागास कडून
आम्ही विकसितकडे जाणारी जी वाट असते त्या वाटेवर नेण्यासाठी आपलं जे बोट धरतं ते बोट धरण्यासाठी आरक्षण ही एक संधी दिलेली आहे. त्या संधीचा वापर विकासाकडे जाण्यासाठी करायचा असतो आणि त्यानंतर आम्ही विकसित म्हणून भूषण असतं, ते भूषण म्हणण्याचं असतं. आम्ही मागास म्हणण्याची कुणालाही हौस नाहीये, पण त्या मागासकडून विकसितकडे जाण्यापर्यंतचा जो टप्पा आहे तो टप्पा पार करण्यासाठीची एक प्रणाली असली पाहिजे. त्या प्रणालीमध्ये एवढे फ्लॉज आहेत आणि ते फ्लॉज कशासाठी आहेत हे वेगळं सांगायला नकोय. जनता अगदी डोळे उघडे ठेवून त्याकडे बघते आहे. अर्थात ही प्रणाली जर सुधारली तर आपला देश मागास राहणार नाही. कदाचित आरक्षणासारख्या प्रणालीची आपल्याला गरजही पडणार नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण या क्षणाला आपल्या देशामध्ये अजूनही असे लोक आहेत ज्यांना या आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे ही प्रणाली योग्य पद्धतीने राबवली पाहिजे. मतं मिळवण्याचं साधन म्हणून नव्हे, तर आम्ही मागास अशी ज्यांची सध्याची अवस्था आहे त्यांना आम्ही विकसित या टप्प्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी या प्रणालीची आपल्याला गरज आहे. याचा आपल्याला पूर्णपणे खोलवर जाऊन विचार करणं अजूनही गरजेचं आहे. यासाठी आपल्याला आज चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला अजित चव्हाण, त्याचबरोबर उत्पलाताई आपल्यासोबत होत्या, डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आपल्या चर्चेत सहभागी झाले. तिघांचेही आभार. या चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटूया. पाहत राहा पुढारी न्यूज. Thank you.